हाय हॅलो नमस्कार मित्रांनो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी। तिचं नाव आहे व्हेज कोल्हापुरी स्पेशल कोल्हापुरी। तरी इथे मी गाजर बटाटा शिमला मिरची आणि फ्लावर अशी गरम पाण्यातून 1-2 मिनिटासाठी काढून घेतले आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे तेल एका पॅन मध्ये गरम करून त्याच्यामध्ये असे पनीरचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी तसेच इथे 8 ते 10 काजूच्या पाकळ्या सुद्धा तळून घेणार आहे। हे पनीर आणि काजूच्या पाकळ्या आपल्याला इथे व्हेज कोल्हापुरी म्हणजेच आपल्या भाज्यांमध्ये टाकायचं आहे। आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे धने पावडर, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मगज बी 8 ते 10 काजूच्या पाकळ्या आणि कोथिंबीर अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ती आपल्याला येथे सुक्या मसाल्यांमध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा आपला व्हेज कोल्हापुरीचा मसाला तयार झालेला आहे। येथे मी अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची हे तुम्हाला इथे सांगितले आहे। तर येथे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा गरम पाण्यातून काढून घेतलेल्या आहे आणि त्याचा कलर सुद्धा अजिबात चेंज झालेला नाही। तर एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असा मोठा चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला आता इथे व्यवस्थित लाल एकदम मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला वाफवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। भाज्या वाफवून घेतल्यामुळे त्याचा कलर चेंज होत नाही, जसाचा तसा राहतो। त्यामुळे आपल्याला येथे भाज्या गरम पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत। आता ह्या भाज्या व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि इथे 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला इथे वाफेवरती त्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर मस्तपैकी आपल्या भाज्या इथे वाफेवरती शिजवून झालेल्या आहेत। परत एकदा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे तयार केलेला व्हेज कोल्हापुरीचा मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत। पेस्ट टाकून आपल्याला भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपली बनवून तयार होते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही बनवून नक्की पहा। तर आता आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर मसाले पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, ते मसाले व्यवस्थित असे आपल्या भाज्यांना कोटिंग होतील आणि चवही खूप छान लागेल। आता त्यानंतर मी येथे 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकणार आहे। आले लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर मी येथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। बेडगी मिरची टाकल्यामुळे आपल्या फक्त भाजीला कलर येऊ शकतो लाल, आणि लाल तिखटमुळे आपली भाजी थोडीशी तिखट होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही येथे लाल तिखट टाकू शकता। त्यानंतर मी येथे 1 वाटीभर गरम पाणी टाकणार आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेले पनीर तसेच फ्राय केलेले काजूचे तुकडे मिक्स करून घ्यायचे आहे।
आणि भाजीला आपल्याला झाकून 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे. आता आपली इथे भाजी मस्तपैकी अशी शिजून तयार झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा हातावर चुरून अशी कसुरी मेथी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली इथे आता व्हेज कोल्हापुरी रेसिपी तयार झालेली आहे आणि तीही अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये.